भीती वाटते मला पण. चावत नाही दिवड ना. इकडे आले. अरे 2 आहेत, 3 आहेत. कुठेही गेलं तरी कष्टच करायला लागते. हा हे बघा, हा समोर रस्त्याचं काम चाललंय. या संपूर्ण परिसरात रानगाव्यांचं खूप मोठं प्रमाण आहे आणि जसं लोकांनी इथे पाणी लोकच गेलीत घरं सोडून, त्यामुळे पाण्याच्या पाणवठ्यावर इथे रात्रीचे जनावर वगैरे येऊन राहत असतील नाही का याच्यात. पाऊस फुल झाले ना. हे बघा, जे मित्र माझ्याबरोबर येणार होते संतोष म्हणून, त्यांचा तो फोन लागत नाही, पण त्यांचे भाऊ गावात होते इथे त्यांच्या घराजवळ. मग ते आता माझ्या सोबतीला येतात आणि आम्ही निघालोय गोगुळशीला. गोगुळशी सह्याद्रीमधील एक निर्मनुष्य गाव. हा रस्ता एवढा रुंद कसा काय? का बैलगाड्या वगैरे जायच्या का पहिल्या इकडून? हे बघा, आमच्या सोबती 3 कुत्रे, तर छोटा दादा. माणसांची रहदारी नसल्याने पायवाटा देखील पुसल्या होत्या. छोटासा अनंता या जंगलातील आमचा वाटाड्या. जोरात रान झाले काय? पावसामुळं पूर्ण हे झाले. उंच माळरानावर पोहोचताच सह्याद्रीमधील अजून एक निर्मनुष्य खोरे आपल्या नजरेस पडते. हे बघा, सोयी सुविधांचा अभाव, त्यामुळे लोकांना आपल्या वडिलोपार्जित जमिनी घरं सोडून खाली कोकणामध्ये स्थलांतर करावं लागले. इथे काही देव आहेत त्यांचे. इकडे एक हे देवासाठी घर बांधले का? आणि त्यांची मोडलेली घरं कुठे आहेत? नाही, गोगुळशीची इथं कुठे आहेत? चला ना, ते बघू भेटते का बघा. ग्रीष्माच्या उष्ण झाडांनी तापलेल्या कातळ साड्यांना पावसाने आता शांत केले होते. सगळीकडेच हिरवा अंकुर रुजून आला होता. ते घाट दिसतोय ते काय? नाही, नाळी. हा का? खाली कोकणात आहे का ते? नाही, इकडच आपल्या इकडे. हा एक तो दिसतो. हा ना, बघा पूर्ण परिसर. वाटतं हे बघा, हे घरांचे चौथरे राहिलेत फक्त. म्हणजे लोक सोयी सुविधा नसल्यामुळं हे गाव सोडून ती निघून गेलीत. हे घरांचे पडलेले अवशेष दिसतील बघा, भिंती, वाशे. याला भयानक झाले रे. हा ना, पूर्ण जंगल झाले घरांमध्ये. या सभोवतीने सर्व निगडी दिसत आहेत. हे त्या घरांचे त्यावेळेसचे आजूबाजूचा परिसर होता.
आणि ती लोक आता सुखसुविधा नसल्यामुळे सगळं सोडून गेलेत. पण लोकेशन खूप जबरदस्त होते, पूर्ण खडकाळ प्रदेश आहे. इंद्राच्या राजधानीलाही लाजवेल असे सह्याद्रीचे हे वैभव निहाळत मी इथे उभा होतो. अनेक दुर्मिळ वनस्पतींचे संग्रहालय असलेला आणि अनेक जीवांना हक्काचा आश्रय देणारा हा सह्याद्री. हे बघा, हा समोर रस्त्याचं काम चाललंय. हा वेल्हे तालुक्यातून कोकणात जो शेवते मार्गे उतरणारा घाट आहे त्या रस्त्याचं काम आहे. त्याच्या बाजूला ते कोकणकडे दिसत आहेत मोठे. हा रस्ता असाच मी आता उभा या डोंगराला खाली वळसा घालून त्या समोरच्या डोंगराने आडवा आडवा पुढे पांगारीमधून उतरणार ना. पांगारी म्हणून गावे, तिथून खाली शेवते म्हणून कोकणात गावे, तिथे उतरणार. एक दीड तासाच्या प्रवासानंतर आपण अशा जागी येऊन पोहोचतो जिथे मानवी अस्तित्वाच्या काही खुणा आपल्या नजरेस पडतात. हे असं का रचून ठेवतात? फॉरेस्टवाल्यांकडे खाली फॉरेस्ट लागेल. अच्छा, हां हां. तुला त्या मुलांनी व्हिडिओ दाखवला होता का? होय रे बाळा, लय खुश झाले असतील ना. हे बघा, हे गुगुळशी म्हणजे ही लोक सुखसुविधा म्हणजे येणंच इकडे खूप अवघड आहे. आता मी कसं आले तुम्ही प्रवास पाहिला असेल. हे त्यांच्या घरांचे अवशेष दिसत आहेत, पूर्ण झाडं मारलीत त्यामध्ये. आता इथे एक घर आहे, ह्या घराचा फोटो काढतायत आपण. बहुतेक हीच घरं दिसत असतील मला. लोकांना सोडून जावं लागलं. आत गेलो तर काय नसायचं ना. हा, आता येऊ द्या काहीतरी अंगावर. रवी वगैरे तशीच ठेवली त्यांनी. घराचं साहित्य म्हणजे येणं जाणं, बाजारपेठ, दवाखाना, इथं येणंच खूप अवघड आहे. त्यामुळे नाईलाजाने या लोकांना आपली राहती घरं सोडून खाली कोकणात जावं लागले. आणि आता घरांची अवस्था अशी. आता खाली शेवते घाट चालू आहे, ते यांना लय सोयीचं झालं असतं नाही का. हे बघा, हे समोर दिसते ते एक घर, त्याचे पत्रे वगैरे तरी आहेत अजून. आणि हे बाजूला फक्त झाडांमध्ये घरांच्या भिंती बाकी आहेत. त्या लोकांना वाईट वाटत असेल पण नाही का, आपल्याला राहतं घर सोडून जायचं म्हणजे. आता फार सापबीप झाले असतील त्यात. घरांची कौलं अशीच पडलेली आहेत. कोण येते इकडे कशाला? रात्रीचं तर किती भयानक वाटत असेल हे. हा, कोण येते? एकटा माणूस आला तर येईल का? हा ना,
समोर तोरणा किल्ला खूप लांब दिसतो. बघा घरांची अवस्था. रात्रीचे जनावर वगैरे येऊन राहत असतील नाही का याच्यात? पाऊस फुल झाले है ना? त्यांना आश्रयाला जागा. हे काय आतमध्ये सर्व खोदून ठेवले. इथं गाडी जावं कसं आहे? खाली खालचं बघा सर्व खोदलंय. इथून आत जाऊया का तिथून ये? पाडू द्या ना सगळं. वर खाली बघा जरा. हे रवी. त्या लोकांनी पाहिलाच व्हिडिओ तर त्यांना आठवण आपलं घर कसं होतं ना आता कसं झाले. हा भीती वाटते मला पण. असं मी भीत नाही कुठं. माणसांचा सहवास लाभलेल्या या घरांच्या भिंतीचा एक एक चिरा मला अश्रू ढाळताना दिसत होता. आपल्या माणसांच्या प्रतीक्षेत घराचा एक एक वासा कोसळत होता. तसा माझ्यासाठी हा अज्ञात प्रदेश, ज्याचे अस्तित्वही आजवर मला ठाऊक नव्हते. पण आपले काहीतरी इथे हरवल्याचा सारखा भास होत होता. हे बघा, या ठिकाणी पहिली शाळा होती. म्हणजे इथे जी 4-5 घरं होती त्यांच्या मुलांची शाळा इथे होती. हे समोर जे मोकळी जागा दिसते या ठिकाणी. आणि ह्याच्या पलीकडे पाहिलं तर सर्व कोकणकडे चालू होतात. आणि खाली रस्त्याचं काम चालू आहे. मी दाखवतो एकदा परत. ऊन आलं की जरा भेळ बरोबर आणलेली आता ती खातोय आम्ही. हे बघा समोर दिसतोय धुक्यांमध्ये तो तोरणा किल्ला आहे. तिकडून आलोय मी. हा खाली रोड दिसतोय ते भोरडी गाव. तिथून पूर्ण ते खाली धरणाचा पाया दिसतोय. तिकडून चालत ह्या डोंगरांनी वरतून इथे आलोय. खाली दिसतं ते भोरडीच गाव आहे ना ते. एक मात्र नक्की सांगेल, जमिनी विकू नका. आज जे आपल्याकडे आहे ते शहरातील अनेक लोकांकडे नाही. येणारा काळ हा फक्त गावांचा असेल. ही जुनी खासरा असतील त्यांची नाही का सगळी. अरे बा ह्याच्यामध्ये साप आहे ना दिवड. चावत नाही दिवड ना. इकडे आले. अरे 2 आहेत 3 आहेत. 3 साप आहे त्याच्यात छोटे छोटे. सृष्टीतल्या प्रत्येक जीवासाठी हा चैतन्याचा काळ. त्रासलेल्या कष्टलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या जगण्याला आशेचा एक थेंब पुरेसा असतो.
आणि पाऊस ही आशा घेऊन आला होता. हे लोक घर सोडून गेलीत. त्यांचा पिण्याचा पाण्याचा स्रोत होता हा विहीर. खूप जुना असेल ना. पाणी आहे बरंच, पण हे आता साठलंय का झरा आहे याच्यामध्ये? पावसाचं आहे. उन्हाळ्यामध्ये आटतं काय? तुम्हाला पाणी कुठं प्यायचं? खाली ते आहे ना. लोकच सोडून गेलीत घरात. आता काय पाणी कोणच वापरत नसेल ना. या संपूर्ण परिसरात रानगाव्यांचं खूप मोठं प्रमाण आहे. आणि जसं लोकांनी इथे पाणी लोकच गेलीत घरं सोडून, त्यामुळे पाण्याच्या पाणवठ्यावर इथे रानगवे यायचे पाणी प्यायला असं म्हणतात. खाली उतरायची जागा होती, सगळी पाडून टाकली त्यांनी. हां, त्या आतमध्ये दगडी पाडल्यात ना पायऱ्यांच्या. आम्हाला तर दिसलं नाही एक पण रानगावा. एखादा दिसायला पाहिजे होता आपल्याला. काय शुद्ध पाणी उलट. खुबे कसले मोठे मोठे आहेत. हा, खुबे नेत नाही तुम्ही आता कुठे? का आता खायचं नाही का? ओंजळभर पाण्याचा हबका थकलेल्या शरीरामध्ये ऊर्जा आणतो. पाण्याचा तो झुळझुळता स्पर्श मनाची रखरख कमी करतो. इथे थोडा वेळ विसावा घेऊन आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला लागलो. काय चाललंय? थकल्यात पूर्ण. कोणाकडे गेला होतो? गेलो होतो. कुठं गेलो आपण? गोकुळशी. उघडूशी? हा. का गेलीत लोक? लोक का सोडून गेलीत? ती लोक का सोडून गेलीत? मग काय करते? का गेली का? फक्त आता पाऊस आला ना, हा. मग कशाला थांबतील ती? नाही, पण ती घरं पडलेलीच आहेत. हा, ती घरं पडलेली. हा. ती कोकणावर गेली. का? कोकणावर गेली. का गेलीत? मजेन गेली तिकडं आपली. इकडं राहायला चांगलं नाही का? इकडं म्हणलं रान भारी, हे भारी, ते भारी. तिकडं आपलं मजबूत कोकणावर म्हणलं मोकळं. हा, मग तुम्ही का नाही गेला मग? म्हणजे मोरच्या का तिकडं कुठेही गेलं तरी कष्टच करायला लागते. हा, बिगर कष्टावर मिळायचे ते तर आहेच. हा, हा, म्हणा लय अडचणी आहेत. तरी पिण्याचं पाणी आहे का? हा, पिण्याचं पाणी नाही ना. कुठं खाली धरणावर जायचं का? हा, अवघड आहे. शारीरिक वेदना कितीही बळावल्या तरी पोटाच्या भुकेपुढे त्या वेदना सुन्न पडतात. किती राहिलं बघतो. मग कोणाला दिला नव्हता? बाबांना एक नसेल दिला. थांबा, कोण होतं दुसरं पण बाकी?
एवढेच दान मिळावे की कोणाच्या तरी हास्याचे कारण आपण बनावे. ही माणसं आपल्या दुःखाचे कधीच प्रदर्शन मांडत नाहीत. त्यांना अपेक्षा असते ती फक्त सन्मानाच्या जगण्याची. हे बघा, इथे 3 घरं आहेत आणि या 3 घरातले काही लहान लहान मुलं आहेत. म्हणजे ही तीच मुलं आहेत ज्यांना मी गेल्या वर्षी रेनकोट दिले होते बोर्डीच्या शाळेमध्ये. आणि आता हे दादा आणि हा काय तुझं नाव काय? अनंता. आणि हे सुनील भाऊ. हे दोघं जण मला त्या गोकुळशी गावापर्यंत घेऊन गेले होते. चला येऊ का मग? इथे बघा जुनी घरं असं त्यांचं पडलेल्या अवस्थेत. म्हणजे इथे ह्या वस्तीवर एकूण 3 घरं आहेत. ही काही जुनी घरं अशी पडलेल्या अवस्थेमध्ये. इथे असं विस्तीर्ण माळरानावर ही 3 कुटुंब राहतात. पण यांची पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय. म्हणजे शेवटच्या 2 महिने तर एप्रिल मे मध्ये अगदी खाली धरणाच्या खालून पाणी घेऊन यावं लागतं त्यांना. हे बघा इथे असं. याच पायवाटेने इथली लहान लहान मुलं खालील बोर्डी गावामध्ये शिक्षण घ्यायला जातात. आता मला हा संपूर्ण डोंगर उतरून खाली जायचंय. टिटवी. हे बघा, हे समोरचा डोंगर आहे. या डोंगराच्या वरती माळरानावरती घर आहेत 3. तिथून खाली उतरून मी आता असं आलोय. इथे ह्या बाजूला पाहिलं तर धरण आहे. इथून दिसेल व्यवस्थित, दाखवतो मी. अरे वा, एकदम प्रॉपर व्ह्यूला आलो इथे. हे बघा, हे बोर्डीचं धरण. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मी त्याची लिंक वरती आय बटनमध्ये देतो, बघून घ्या एकदा. पण तो पण हे पलीकडे रस्ते दिसत असतील, हे सर्व पार्टीवाल्यांनी, म्हणजे बाहेरील जे खाजगी व्यावसायिक असतात त्यांनी जागा घेऊन हे डेव्हलप केलेले. म्हणजे हे बघा, इथे बाईक पार्क केली होती मी आणि इथून चालत त्या 2 ताईंनी वरती नेऊन सोडलं होतं मला. गाडी वाटते पण रुबाबदार. ज्यांची सकाळपासून वाट बघत होतो ते आत्ता आलेत. कुठं फिरताय? कसं यायचं तुमच्या भरोशावर? तुमच्याच गावाला तिकडे. का बरं? तिकडे जरा काम. तरी पण वरती बघितलं. गेलो होतो गोकुळशीला भाऊला घेऊन, पाहिलं सगळं. त्यांना यायचं होतं. थांबा जरा. हे बघा, हे संतोष भाऊ, यांच्या फोनवर मी इथपर्यंत आलो होतो. ते काही कामानिमित्त त्यांना दुसरीकडे जावं लागलं, मग त्यांच्या बंधूंनी मला फिरवलं सगळं.
आणि आता इथे पलीकडे एक घर दिसतंय मला, अतिशय सुंदर आहे, म्हणजे सर्व साईडने झाडं दिसत आहेत. तर ते मला म्हटले आता आलोयस तर तेवढं तरी फिरून येऊ आपण. तर बघूया. पुढील प्रवास जंगलामध्ये एकटेच असलेल्या त्या घरापर्यंतचा असणार आहे. नक्की बघा.